नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अद्वैतवर हल्ला झाल्यानंतर अर्जुनने सगळ्या गोष्टींची अगदी खोलात शिरून चौकशी करताच सीसीटीव्ही फुटेजमध्ये महिप हा त्यामध्ये दिसतोय। त्याचप्रमाणे थोडं पुढे गेल्यानंतर नागराज आणि महिप्त हे दोघेही अद्वैतच्या या हल्ल्याला जबाबदार असल्याचे लक्षात येताच आता अर्जुन आणि रविराज मिळून नवीन कोणती खेळी खेळून नागराजच सत्य बाहेर काढणार आहेत। त्याचप्रमाणे डॉक्टरांनी प्रतिमाला नवीन गोळ्या देताच प्रतिमाची स्मृती परत येऊन महिप आणि नागराजच कारस्थान रविराज आणि सगळ्यांसमोर कसे आता उघड होणार आहे आणि महिप आणि नागराजनेच मिळून प्रतिमाचा आणि रविराजचा अपघात केल्याचे सत्य हे सगळ्या कुटुंबासमोर येणार आहे। हे आपल्याला या ट्विस्टमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्यांची कशी वाट लागणार आणि हे देखील पाहणं रंजकतेच ठरणार आहे। त्यामुळे मित्रांनो, आतापर्यंत आपण मालिकेत पाहिलं होतं की इथे सायली आणि अर्जुन हे दोघेजणही अगदी आश्रमात रमलेले आहेत आणि आश्रमातल्या सगळ्या गोष्टी अगदी आनंदाने एन्जॉय करतात। त्याचबरोबर आश्रमाचं सगळं मार्गी लागल्यानंतर अर्जुन सायली हे दहीहंडीच्या उत्सवासाठी अगदी जोमाने तयार आहेत आणि म्हणूनच दहीहंडीच्या दिवशीच एक मोठा प्रसंग सुभेदारांच्या घरात घडतोय, कारण अद्वैतला हे लक्षात आलं की सायलीचे आईबाबा नेमके कोण आहेत। परंतु त्याच वेळेला त्याच्यावरती हल्ला होतोय आणि म्हणूनच अर्जुन आणखी घाबरून अद्वैतवर योग्य उपचार तर होतातच, त्याला हॉस्पिटलाइज केले जातं। परंतु प्रश्न हा उरतो अर्जुनला की हे सगळं कोणी केलं असेल। म्हणजे आतापर्यंत या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थितपणे घडत होत्या, पण अचानक हे सगळं कसं झालं? आपल्या घरातच याच्यावर हल्ला कोणी केला? हा प्रश्न अर्जुनला उपस्थित होतो आणि त्यामुळे आता तो अद्वैतला हॉस्पिटलमध्ये घेतल्यानंतर आता विचार करू लागतो की हे सगळं कसं घडेल। म्हणजेच या सगळ्या गोष्टी या करायला कोण कारणीभूत असेल आणि हे सगळं शोधायचं तरी कसं, असा प्रश्न त्याच्या परसमोर पडलेला असतो। महिप्त आणि नागराज त्याच वेळेला तिथून पळ काढतात, परंतु सगळ्यांना आता प्रश्न पडलेला असतो की ह्या सगळ्याच्या मागे असेल तरी कोण। महिप्त आणि नागराजने त्यांच्या गुंडांकडून खरंतर अद्वैतवर हल्ला घडवून आणलेला असतो, परंतु या गोष्टींचा मागोवा कसा घ्यायचा हा प्रश्न जेव्हा त्यांना पडलेला असतो तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की नाही, काही करून या गोष्टींचा शोध हा घेतलाच पाहिजे। दहीहंडीच्या दिवशी खरंतर खूप सगळं चांगलं घडत असतं, परंतु अद्वैतवर झालेल्या या अचानक हल्ल्यामुळे सगळेजण अगदी सुन्न झालेले असतात आणि अद्वैतकडून हेच समजतं की हा जो काही हल्ला झालाय तो काही गुंडांनी माझ्यावर केलाय आणि त्यामुळे काय करायचं हे त्याला काहीही समजत नसतं। आता आजी ही म्हणते की हे बघ अर्जुन, तू या गोष्टीच्या खोलात शिरू नकोस, परंतु ही तर गोष्ट महत्वाची आहेच, खरंतर सायलीचे आईबाबा कोण आहेत? त्यावेळेला मग आता आजीच असं बोल ऐक आल्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघ आजी, मला तरी असं वाटत नाही की ही गोष्ट या फुलात मी शिरू नको, कारण काही झालं तरीही सायलीच्या बाबतीतले हे जे अर्धवट सत्य आहे ते आपल्याला समजलं पाहिजे आणि सायलीला पण खरंतर खूप रडू येत असतं की आपले आईबाबा कोण आहेत। ह्या सत्यापर्यंत अद्वैत पोहोचणार होता, परंतु तरीही पोहोचू शकला नाही। म्हणजे माझे आईबाबा इथे आहेत परंतु मला समजू शकत नाही हे कसं? याचा त्रास सायलीला खूपच होत असतो, परंतु पूर्णाजी तिला सांगते आणि शांत करते की हे बघ बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस, सगळं काही व्यवस्थित होईल, फक्त प्रश्न इतकाच आहे की आपण या सत्यापर्यंत लवकरच पोहोचू। जर देवा श्रीकृष्णाने आपल्याला या सत्यापर्यंत अर्धवट पोहोचवले तर तोच ते सत्य पूर्णही आपल्यासमोर आणून उभं करेल। एक दिवस नक्कीच असा येईल की ज्या वेळेला तुझे आई बाबा तुझ्यासमोर असतील। सायली हे ऐकल्यावर आता सायलीला खूप बरं वाटतं आणि ती पूर्ण आजीला मिठी मारून आता ढसाढसा रडू लागते आणि खरंतर या सगळ्या गोष्टी आता इथे शांत झालेल्या असतात। सायलीला हा खरंतर तर आनंदच असतो की माझे आईबाबा जिवंत आहेत। आता मधुभाऊने जेव्हा मी सापडली त्याच्यानंतर आता मला हे समजतंय की माझे आईबाबा जिवंत आहेत। तेच अर्जुनच्या मागे लागते की अर्जुन सर ते गुंड कोण होते?
काय होते हे प्लीज आपण शोधूया ना. म्हणजे नक्कीच त्या गुंडांकडून आपल्याला काहीतरी क्लू मिळू शकेल, नक्की आपल्याला काहीतरी समजू शकेल असं सायली अर्जुनला सांगत असते. त्याच वेळेला मग अर्जुन म्हणतो की हो बायको, मला समजतंय की तुला आता सध्या काय वाटते ते, परंतु नको काळजी करूस, आपण या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे शोध घेऊया. तेव्हा मग सायली म्हणते की हे बघा अर्जुन सर, तुम्ही एकटे हे सगळं करणार नाही आहात. मी पण तुमच्या सोबत आहे आणि चैतन्य भाऊजी पण. याचा अर्थ असा नाही हा की तुम्ही घरातून बाहेर पडाल, कारण बघितलं ना काहीही होऊ शकतं. दहीहंडीच्या दिवशी काल कोणावर हल्ला झाला? आपल्या अद्वैत भाऊजींवर. जर हाच हल्ला दुसऱ्या कोणावर झाला असता तर नाही, मला खूप भीती वाटते, तुम्ही कुठेही जायचं नाहीये. अर्जुन म्हणतो की नाही बायको, मी बाहेर कुठेच पडणार नाहीये, पण आपल्या इथे जो काही सीसीटीव्ही फुटेज होतं, जे व्यक्ती हे आतमध्ये शिरले आणि कोण गुंड होते हे सगळं बघण्यासाठी आपल्याला सीसीटीव्ही फुटेज तर बघावं लागणारच आहे ना. त्यावेळेला मग बंगल्याच्या बाहेरचं जे काही सीसीटीव्ही फुटेज होतं ते सगळं आता अर्जुन आणि सायली बघायला बसतात आणि ते फुटेज बघत असताना सायलीला जबरदस्त असा धक्का बसलेला असतो, कारण नेहमीप्रमाणे दुसरं तिसरं कोणीही नसून महिप्त शिकरे हा त्यांच्या बंगल्याच्या आवारात शिरलेला असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बघितलं सायली, मी तुला सांगत होतो ना की हे सगळं करणारा हा महिप्त शिखरेच असणार आहे. त्याची शेपटी ती वाकडीच राहणार. त्याच्या मुलीला आपण अडकवलं, या सगळ्याचा बदला तो आता घेतोय आणि म्हणून तो सगळं असं वागतोय. आपण त्याला सोडायचं नाहीये असं आता अर्जुन सायलीला सांगतो. तेव्हा सायली म्हणते की अर्जुन सर, तुमच्या तरी आता लक्षात आलं का की हा महिप्त शिखरे हा कोणत्या थरापर्यंत जाऊन आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतो, आणि त्याचमुळे आपण आता सगळ्या गोष्टीमध्ये अगदी व्यवस्थित राहायचं. काही झालं तरीही त्याला हे सत्य आपण समजून द्यायचं नाहीये की आपल्याला या सगळ्या गोष्टी समजल्यात. आपल्या हातात जेव्हा संपूर्ण पुरावा असेल तेव्हाच आपण त्याच्यासमोर जायचं. आता अर्जुन हा पुढची क्लिप बघायला सुरुवात करतो आणि पुढे जात असताना अर्जुनला आणखी एक व्यक्ती दिसते, जिने चेहऱ्यावर मास्क बांधलेला असतो. खरं तर तो नागराजच असतो, परंतु अर्जुन अगदी बारकाईने तो चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो चेहरा बघत असताना आता त्याच्याशी लक्षात येत की सायली, मला या महिप्त बरोबरचा हा जो चेहरा आहे तो जरा ओळखीचा वाटतोय. चेहऱ्याला मास्क आहे, परंतु नक्की कोण असेल? तेव्हा सायली म्हणते की हो, खरं तर अर्जुन सर, मलाही समजत नाहीये की नक्की ही व्यक्ती कोण असू शकेल. आणि हे सगळं करत असताना आता सायलीच्या एक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे लक्षात येत असते, ते म्हणजे की अर्जुन सर ही व्यक्ती ना आपल्या घरातलीच असं वाटत मला. यांना कुठेतरी मी पाहिल्यासारखं वाटतं, म्हणजे सत आपल्या नजरेसमोर असतात. हे अर्जुन म्हणतो की नक्की कोण असेल मग? आता पुढे जात असताना सायलीच्या चेहऱ्यासमोर एक चेहरा येतो, तो म्हणजे नागराजचा. सायली म्हणते की अर्जुन सर, हे नागराज काका तर नाहीये. म्हणजे मला जरा त्यांचा चेहरा किंवा हे केसांची स्टाईल आहे ही त्यांचीच वाटते. तेव्हा मग अर्जुन आता निरखून तो व्हिडिओ बघायला लागतो आणि त्याच्याही लक्षात येत की हो सायली, यू आर करेक्ट, म्हणजे हा नागराज काकाच आहे. पण मला एक गोष्ट सांग की हा इथे असा काय महिप्त सोबत असा घरी कसा शिरलाय? म्हणजे मला एकच गोष्ट समजत नाहीये. तेव्हा आता सायली म्हणते की अर्जुन सर, याचा अर्थ असा होतोय का की हा जो नागराज काका आहे तो महिप्तला मिळालेला आहे, म्हणजे महिप्त आणि ते मिळून हे सगळं कारस्थान करतात असं वाटते का? तेव्हा आता अर्जुनला खरंतर या सगळ्यावर विश्वास ठेवायला खूपच कठीण जात असतं. सायली म्हणते की अर्जुन सर, मलाही या गोष्टी समजत नाहीयेत की आपण काय करायचं, परंतु मला एकावर एक धक्के बसतच चालले. आतापर्यंत आपण प्रियाच्या बाबतीत किती मोठा धक्का पचवलाय सगळ्या कुटुंबाने, परंतु ती आपल्याला कशी होती ते सगळ्यांनाच माहीत आहे, म्हणून कोणाला इतकं काही जड गेलं नाही. घरातल्यांना तर त्याचा त्रास झालाच, परंतु आपण त्या बाबतीत भक्कम होतो त्यांना आधार देण्यासाठी, आणि आतापर्यंत आपण सावरलं सगळं.
परंतु आता हे नागराज काका यांच्या बाबतीतल हे भयानक सत्य आता आपल्यासमोर परत येते. मला याची खूप भीती वाटते. अर्जुन म्हणतो की सायली ही गोष्ट साधी नाहीये बरं का, आपल्याला ही गोष्ट सिनियरला सांगायला पाहिजे. आणि त्याच वेळेला पुढे जात जात एक व्हिडिओ म्हणजे असतो त्यामध्ये छोट्यासा थोड्या सेकंदासाठी नागराजचा चेहरा दिसून येतो आणि त्यावेळेला आता नागराजचा चेहरा घाबरलेला घराच्या बाहेर पडताना त्यांना दिसतो आणि तिथेच अर्जुन सायली आता पूर्ण कन्फर्म होतात की हा नागराजच आहे. तर मित्रांनो, इथे श्रद्धा डॉक्टर जी असते तिने ज्या प्रतिमाला गोळ्या दिलेल्या असतात त्या गोळ्या इथे नागराजने अगदी लपवून ठेवलेल्या असतात आणि मुद्दामच त्याने गोळ्यांचा आळा हा प्रतिमावर आणलेला असतो की हा गोळ्या आहेत त्या प्रतिमाने खिडकीच्या बाहेर टाकून दिलेल्या आहेत. परंतु आता प्रतिमाला ज्या डॉक्टर श्रद्धाने नवीन गोळ्या दिलेल्या असतात आणि त्या गोळ्यांचा कोर्स हा पूर्ण करण्याची जबाबदारी ही अगदी सुमन आणि रविराजने घेतलेली असते आणि त्यामुळे कुठल्याही बाबतीतली हगय तिच्या गोळ्यांच्या बाबतीत ते होऊ देणार नसतात. म्हणून आता या सगळ्यातच आता सुमन आणि रविराज हे दोघजणही पूर्ण तिचीच गोळ्यांची जबाबदारी घेतात. तर इथे आता नागराज हा घाबरलेला असतो की आता या जर नवीन गोळ्या दिल्या तर मग गोळ्याच करायचं तरी काय, म्हणजे आता ज्या गोळ्या मी इथे टाकल्यात त्या बाबतीत काय करायचं असा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि जर नवीन गोळ्या ह्या तिच्या शरीरामध्ये गेल्या तर कदाचित तिची स्मृती परत येऊ शकते अशी भीती आता त्याला वाटत असते आणि त्यामुळे तो खूपच घाबरलेला असतो. तर इथे आता सुमन आणि रविराज दोघजणही प्रत्येक वेळेला तिच्या बाजूलाच असतात, आसपास असतात गोळ्या घेताना. म्हणूनच तिच्या बाबतीत काहीही चुकीचं एखादीही गोष्टही नागराजला घडवताच येत नसते. परिणामी आता तिची स्मृती परत यायला सुरुवातच झालेली असते. म्हणून नागराज आता प्रचंड घाबरलेला असतो की करायचं तरी काय, या सगळ्या गोष्टींना मी आता कसा सामोरे जाऊ. जेव्हा ती प्रिया होती तेव्हा काहीतरी घडू शकायचं, परंतु आता काय करू मी, एकटा कुठे कुठे लक्ष देणार, हे कस प्लन एक्झिक्यूट करणार याची भीती त्याला वाटत असते. आता त्याच वेळेला याच दरम्यान नागराज हा खूप घाबरतो आणि त्या गोळ्या ज्या असतात त्या गोळ्या या रविराजला तिथे खाली पडलेल्याच दिसतात आणि म्हणूनच रविराज त्या गोळ्या स्वतःकडे घेतो आणि विचार करतो की जर या गोळ्या आम्ही दुसऱ्या देणाऱ्या आहेत मग ही नक्की गोळी कसली आहे असा प्रश्न त्याला पडतो. आणि त्याचमुळे तो विचार करतो की नाही, मला ना डॉक्टर श्रद्धा यांना ही गोळी दाखवली पाहिजे, कारण काही झालं तरीही या गोळ्या प्रतिमाच्या पोटामध्ये जात होत्या हे त्यांच्या लक्षात आलं पाहिजे. म्हणूनच आता त्यावर नागराज आणखीनच घाबरलेला असतो की जर गोळीत सत्य हे डॉक्टर श्रद्धा समोर आले तर काय करणार, म्हणून तो जरा टेन्शनमध्ये असतो. तर इथे अर्जुन हा घाबरलेला असतो की मी आता सिनियरला आणखी कुठला धक्का देऊ, कारण सायली आणि अर्जुनला हेच टेन्शन आलेलं असतं की आतापर्यंत किती गोष्टी घडल्यात, परंतु प्रियाच्या धक्क्यानंतर हा धक्का पचवणं त्याला किती कठीण जाईल हा प्रश्नच त्याला पडलेला असतो. परंतु काही झालं तरीही सायली आणि अर्जुन ठरवतात की काही झालं तरीही हे सत्य आपण त्याच्या कानावर घालायलाच हवं, नाहीतर खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि नागराज हा घरभेदी असला तर आणखीनच प्रॉब्लेम. म्हणूनच अर्जुन आणि सायली दोघजणही ठरवतात की ते सत्य आपण सिनियर समोर आणायचंच आहे. त्यानंतर अर्जुन हा रविराजला बाहेरच भेटतो आणि प्रतिमाला खरंतर हे सगळं काही सांगायचं नसतं. अगोदर रविराजच्या कानावर ह्या सगळ्या गोष्टी अर्जुन घालतो की मला तुला एक गोष्ट सांगायची आहे सिनियर. तेव्हा आता तो म्हणतो की हो बोल ना, काय झालं अर्जुन. तेव्हा तो म्हणतो की सिनियर, काल जो काही अद्वैतवर हल्ला झाला होता आणि सायलीचे आईबाबा कोण आहेत हा प्रश्न सगळ्यांनाच आपल्याला पडलेला होता. मग रविराज विचारतो की समजले का त्या बाबतीत काही. तेव्हा तो म्हणतो की नाही, त्या बाबतीत सिनियर काहीच कळलेलं नाहीये, परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे आणि जी मला समजली आहे, कोणी अद्वैतवर हल्ला केलाय. तेव्हा आता तो म्हणतो की कोणी केला हल्ला.
त्याचबरोबर आता लगेच तो बोलून दाखवतो की सिनियर हा हल्ला हा महिपात शिखरे आपल्या बंगल्यात शिरला होता आणि त्याने त्याच्या गुंडांकडून हा हल्ला अद्वैतवर झाला होता। आता हे ऐकल्यानंतर रविराजला धक्का बसतो की म्हणजे हा हल्ला त्यांच्याकडून झाला, मग महिप्त शिखरेच इथे शिरण्याचं काय कारण होतं? तेव्हा अर्जुन म्हणतो की एकच कारण की महिप्त शिखरेला हे जे काही करायचं होतं इथेच याच घरी तिचे आईबाबा हे होते म्हणून त्यांना संपवायचं होतं। आता हे ऐकल्यावर तो म्हणतो की म्हणजे सायलीच्या आईबाबांना संपवण्यासाठी महिप्त शिखरे इथे आला होता, नेमकं हे काय कारस्थान आहे मला काही समजत नाहीये। त्यावेळेला अर्जुन म्हणतो की सिनियर फक्त महिप्तच तिथे आला नव्हता, आपल्यातली आणखी एक व्यक्ती त्याला सामील होती। आता हे ऐकल्यावर रविराज विचारतो की म्हणजे आणखी एक व्यक्ती म्हणजे आणखी कोण सामील होतं? त्यावेळेला आता रविराज त्याला म्हणतो आणि त्यावर अर्जुन उत्तर देतो की आणखी एक गोष्ट म्हणजे महिप्त बरोबर आणखी एक व्यक्ती म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही अशी व्यक्ती आहे। सीनियर प्लीज तू माझं आता ऐकून घे। तेव्हा मग प्रत्येक वेळेला अर्जुनला माहीत असतं की जेव्हा प्रियाबद्दल डोळे उघडण्याचा प्रयत्न केलेला असतो तेव्हाही रविराज हा अर्जुनच्या आधी विरोधातच उभा राहिलेला असतो। परंतु आता जर स्वतःच्या सख्या भावाच्या बाबतीत अर्जुन सांगेल तर काय होईल? भीती त्याला आता मनात थोडीशी असतेच, म्हणून अर्जुन त्याला सांगतो की सिनियर ती व्यक्ती म्हणजे नागराज। हे ऐकल्यावर आता तो म्हणतो की हे बघ अर्जुन तू काहीही बोलू नकोस। तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही सिनियर मला सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते सगळं दिसलं। तेव्हा आता अर्जुनला तो म्हणतो की ठीक आहे, जर तुला तो दिसला असेल तर ठीक आहे ना, कारण नागराज हा आलाच होता म्हणजे त्याचं काहीतरी काम होतं म्हणून तो अगोदर तर तिथे आला नव्हता, परंतु नंतर तो तिथे आला असेल, मग याचा अर्थ असा थोडीच होत आहे की तो त्या महिप्त शिखरेला सामील आहे। तेव्हा मग अर्जुन म्हणतो की नाही सिनियर मी तुला एक गोष्ट सांगतो ते म्हणजे हे खरं आहे। आता सिनियरला तो ते सगळी जी काही सीसीटीव्ही फुटेजची क्लिप आहे ती सगळी दाखवतो आणि ती पाहिल्यानंतर आता रविराजला मोठाच धक्का बसतो की बापरे, म्हणजे हे सगळं खरं आहे। आणि सुरुवातीला तर महिप्त बरोबर नागराज शिरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि नंतर बाहेर घाबरून पळत असताना त्या चेहऱ्यावरती मास्क नव्हता, म्हणजे तो पळत निघाला होता। तर रविराज म्हणतो की हो बरोबर बोलतेस तू अर्जुन। त्यानंतर आता इथे प्रतिमाची स्मृती हळूहळू परत यायला लागलेली असल्या कारणाने जेव्हा प्रतिमा ती क्लिप बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की रविराज या माणसाला मी ओळखते। तेव्हा मग हळूहळू तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात। तिची स्मृती अशा प्रकारे परत येत असल्यामुळे ती म्हणायला लागते की अर्जुन रविराज हा व्यक्ती ह्याला मी पाहिलं। मग आता रविराज म्हणतो की कसं काय पाहिलंस तू? तेव्हा तिला सगळ्या गोष्टी हळूहळू आठवायला लागलेल्या असतात की हा तोच व्यक्ती होता ज्याने आपला अपघात घडवून आणला होता। आणि तुम्हाला माहिती रविराज मी तुम्हाला सांगते की मी जंगलात पडली होती आणि एका व्यक्तीने माझा चेहरा जाळण्याचा प्रयत्न केला होता, ती हीच व्यक्ती आहे, म्हणजेच हाच महिप्त शिखरे आहे। आणि तिला त्या गोष्टीचा पुन्हा त्रास व्हायला लागतो, परंतु रविराज सोबत असल्यामुळे तो तिला त्यावेळेला सावरून घेतो। तेव्हा मात्र रविराजला सगळं क्लिअर व्हायला लागतं की महिप्त शिखरे हा आपल्या जीवावर बरोबर तर उठलेला नाहीये, याचा अर्थ आता त्यांना पूर्ण संदर्भ लागत असतो की महिप्त आणि नागराज दोघे एकमेकांसाठी काम करतायत। याचा अर्थ कशावरून नागराजनेच महिप्तला आम्हाला मारायला सांगितलेलं नसेल। त्यावेळेला आता इथे या सगळ्याच गोष्टींचा प्रत्येकाला धक्का बसलेला असतो, कारण अर्जुन साहिलीला ही गोष्ट माहीत असते आणि नागराज पासून कुठल्याही प्रकारचा धोका आपल्याला निर्माण होऊ शकतो, म्हणून सायलीने घरातल्या प्रत्येकाला अलर्ट करून ठेवलेलं असतं। इतकंच नाही तर आता नागराजने हे सगळं घडवून आणलंय हा प्रश्न रविराज समोर आठवतो आणि तो म्हणतो की आतापर्यंत याचा अर्थ हाच झाला की हा नागराज आहे तो आपल्याशी खोट बोलतोय, म्हणजे प्रतिमाच्या बाबतीत स्मृती केली आणि तिने हे सगळं खोट घडवून आणलंय।
या सगळ्या गोष्टी हा तो खोट बोलत होता आणि त्यानंतर अर्जुनला हे सगळं सिद्ध करण्यासाठी तो म्हणतो की एक काम कर, या ज्या गोळ्या आहेत ना, या गोळ्या तू डॉक्टर श्रद्धा यांच्याकडे नेऊन दाखव. तेव्हा मग सिनियर आणि रविराज दोघंजणही डॉक्टर श्रद्धाकडे जातात आणि त्या सगळ्या गोळ्या ज्या दाखवतात म्हणजेच प्रतिमाने फेकल्यात असं सांगून ज्या गोळ्या नागराजनेच फेकलेल्या असतात त्या गोळ्या रविराज जाऊन डॉक्टर श्रद्धाकडे दाखवतो आणि तीच म्हणते की या गोळ्या या तर मी तुम्हाला लिहून दिल्याच नव्हत्या, खरं तर या गोळ्या हे कम्प्लिटली एखाद्या व्यक्तीच ब्रेन हॅमरेज करण्यासाठी वापरल्या जाऊ शकतात. या गोळ्या तुमच्याकडे आल्या तरी कशा? तर रविराजला पूर्णपणे खात्री येऊन जाते की हे सगळं कारस्थान आहे ते नागराज करत आहे आणि हा नागराज हा गर्भेदी असून स्वतःच्या सख्या भावाला हाडसलाय. म्हणूनच काही झालं तरीही आता आपल्या नावाप्रमाणेच त्याने स्वतःच्या सख्या भावाचा विश्वासघात केलाय हे रविराजच्या लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच रविराज हा पूर्णपणे ठरवतो की हे सगळं कारस्थान जर महिप्त आणि नागराजच असेल आणि जर नागराज आणि महिप्त सायलीचे आईबाबा हे कोण आहेत या सत्याला जाणत असतील तर काही करून या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवून त्यांच्याकडून सगळं सत्य वधवून घ्यायचे असं आता रविराज हा सायलीला प्रॉमिस देतो, कारण काही करून तिलाही तिचे आईबाबा कोण आहेत हे सत्य जाणून घ्यायचंच असतं. म्हणून खरं तर या गोष्टी घडत असतात. आता रविराज हा पूर्णपणे महिप्तला आणि नागराजला अडकवणार असतो आणि हळूहळू रविराजच्या आणि प्रतिमाच्या लक्षात येत असतं की नागराजने जे काही आतापर्यंत आरोप केले ते सगळे खोटे होते. म्हणजेच तिला वेड करण्यासाठी किंवा तिला वेड ठरवण्यासाठी नागराजने हा सगळा प्लॅन केलेला होता आणि याच प्लॅनचा भाग मी पण होतो, कारण रविराजला वाईट वाटू लागतं की मी पण या प्लॅनचा भाग होतोय अशा कारणाने की मी पण नागराजलावर विश्वास ठेवायचो. तू जे काही बोलायचीस ते मला वाटायचं की नाही तू खोट बोलतेस. परंतु आता माझ्या एक गोष्ट चांगलीच लक्षात येते की नागराजनेच हे सगळं घडवून आणलेलं आहे आणि नागराज जर असं असेल तर आपण त्याला सोडायचं नाही. आता अर्जुन आणि रविराज दोघंजणही जशी प्रियाची वाट लावलेली असते तसेच आता जेलमध्ये नागराज आणि महिप्तला पण पाठवणार असतात. आता या सगळ्याचेच पुरावे अर्जुन गोळा करत असतो. मग आता कशाप्रकारे अर्जुन आणि रविराज दोघेही मिळून नागराज आणि महिप्तच्या विरोधात सगळे पुरावे गोळा करून नक्की सायलीचे आईबाबा कोण आहेत हे सत्यापर्यंत जातील. त्याचप्रमाणे आता नागराजला आणि महिप्तला ते जेलमध्ये कायमचा टाकून त्यांना कसा धडा शिकवणार आहेत आणि आईच्या म्हणजे सायलीच्या आईबाबांचा शोध लागताच जेव्हा प्रतिमा आणि रविराज हेच सायलीचे आईबाबा आहेत हे सत्य त्यांच्यासमोर येत आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.